एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात येऊन पुन्हा घराणेशाहीवर टीका म्हणजे आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट। नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला मूळ शिवसेना असल्याचा निर्णय दिला। हा निर्णय वादग्रस्त असला तरी त्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांची घराणेशाही विरोधात प्रतिक्रिया आली आणि तदनंतर दस्तरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राजकीय घराणेशाही संपवण्याचं जनतेला आवाहन केलं। राजकारणातील घराणेशाही संपायलाच हवी, तरच घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील लोकशाही सुदृढ होईल। राजकीय घराणेशाहीत देश, समाज, जनता यांच्याहून अधिक कुटुंब, घराणे आणि नातेवाईक यांच्याच हिताचा विचार केला जातो। घराण्याचा वारसा हा आपली राजकीय मक्तेदारी असल्याची भावना बळावतीये। हे लोकशाहीला घातक आहे। मात्र भाजपा अथवा शिंदे यांनी घराणेशाहीवर टीका करणं हे आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून यातील प्रकार आहे। खोटे बोला पण रेटून बोला म्हणजे ते सत्य म्हणून समोर भासेल। यावर अलीकडे मोदी शहा पर्वात भाजपाची वाटचाल सुरू आहे। आदरणीय पंतप्रधान जेव्हा घराणेशाहीवर टीका करतात आणि घराणेशाही संपवण्याची भाषा करतात, त्यानुसार त्यांनी आपल्या पक्षातील घराणेशाही पहिल्यांदा संपवायला हवी। भाजपा पक्षातही अगदी अमित शहा, राजनाथ सिंग, सिंधिया परिवार ते देवेंद्र फडणवीस, महाजन मुंडे, पीयूष गोयल, किरीट सोमय्या अशी कितीतरी घराणेशाहीची नावं समोर येत आहेत। अगदी भाजपाने इतर पक्षातून आपल्या कमलात सामावून घेऊन निर्मल केलेले नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक ते हिना गावित, सदा खोत पर्यंत तीच परिस्थिती शिंदे गटाबाबत आहे। खुद्द एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, रामदास कदम ते अगदी गल्लीबोळापर्यंतचे नेते मंडळी पण अपवाद नाही। नरेंद्र मोदी यांना देशातील भ्रष्टाचार संपवायचा आहे। ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणारे मोदी यांनी इतर पक्षातील सगळे भ्रष्टाचारी नेते आपल्या पक्षात घेतले आणि मानाचे पान वाढले। त्याचे अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं म्हणजे अजित पवार। 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या अजित पवारांवर जाहीर भाषणात टीका केली आणि आठवड्याभरात त्यांना सरकारमध्ये सामील करून घेऊन पावन केलं। इतर विरोधी पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप झालेले व ईडी, सीबीआय चौकशी सुरू असलेले नेते भाजपात आले की त्यांची चौकशी बंद होते, त्यांना ताबडतोब जामीनही मिळतो। अशी बरीच उदाहरणं असली तरीही अलीकडील घ्यायचे तर छगन भुजबळ आणि नवाब मलिक। ईडी, सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्था व न्यायपालिका असेल तर यावर सत्तेचा वापर हा केवळ विरोधी पक्ष संपवायला वापरला जातोय की काय अशी देशात सध्या परिस्थिती आहे। यातूनच विरोधी पक्षाची सरकार पाडायची आणि ती फोडून आपली सरकारे बनवायची असा एककलमी कार्यक्रम अमित शहा करतायत। या विरोधी पक्षाच्या आरोपांना ऑपरेशन लोटस या नावाखाली दुजोरा मिळतोय। मग यात सगळी नैतिक मूल्यांना फाटा दिला जातोय। लोकशाहीचे, संविधानाचे एकीकडे गोडवे गायचे आणि त्याउलट कधी देशातील धार्मिक उन्मादपणाला बळ द्यायचं, तर कधी भांडवलशाही, खाजगीकरण आणि मर्जीतील उद्योगपतीचे हित जपायचे। समाजसेवक, पत्रकार यांच्यावर होणारे हल्ले, सत्ताधारी पक्षातील लोकांचे कायदे भय राहिलेले नाही। अशी परिस्थिती ही देशात अघोषित हुकुमशाही असल्यानेच जाणवते आहे। त्यामुळे भारतासारख्या देशाचे पंतप्रधान जेव्हा जाहीररित्या सरकारी कार्यक्रमातील भ्रष्टाचार व घराणेशाहीवर बोलतात, तेव्हा त्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते। त्यामुळे पंतप्रधान पदाची आब राखली जाणे यावर त्यांनी लक्ष द्यायला हवं। सातत्याने गांधी, पवार, ठाकरे यांच्यावर घराणेशाहीची अथवा भ्रष्टाचारावर टीका करताना आपल्या अवतीभोवती असलेले भाजप मित्र पक्ष यांचे निरीक्षण करणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदे यांना तर मुळी घराणेशाहीवर बोलूच नये। उठता बसता राजकारणात दिवंगत आनंद दिघे यांचे नाव घेतात व आपल्या गुरुस्थानी पूजतात। त्यांचा आदर्श घ्यायला हवा होता। कोणता तरी राजकीय अनुभव नसताना शिवसेना वाढीकरता ज्या स्थानिक नेत्यांनी रक्ताचं पाणी केलं, त्यांना डावलून आपल्या पुत्राला खासदार केलं। 40 आमदार फोडून शिवसेनेतून बाहेर पडून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पाडले, त्याला पुत्रप्रेम व त्यांचे राजकीय भविष्याचा विचार हे पण एक प्रमुख कारणच आहे। त्यामुळे घराणेशाही ही सध्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे, कारण यात आपण हुकुमशाहीला खतपाणी घालतोय। समाजातील सर्व क्षेत्रात घराणेशाही दिसतेय। डॉक्टरांची मुलं डॉक्टर, वकिलांची मुलं वकिली करतात, तर इतर क्षेत्रात परंपरागत व्यवसाय घराणे दिसतात। असे असताना राजकारणातील घराणेशाहीवर टीका का असा सवाल केला जातोय। मात्र यात विचार केला तर अन्य क्षेत्रातील घराणेशाही सत्ता प्रस्थापित करत नाहीत, त्याच क्षेत्रात इतर अनेकांना वावरण्यास मुभा आहे। मात्र राजकारणातील घराणेशाही तेथे कोणास शिरकाव करू देत नाही। सत्तेची सर्व सूत्र आपल्या हाती एकवटण्यासाठी कोणतेही घराणं हाती
हाती असलेल्या सर्व शक्तीचा वापर करून इतरांना अटकाव करतं। त्यामुळे अशी घराणेशाही देशातील लोकशाहीवरील खरंच संकट ठरू पाहतेय। पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र भ्रष्टाचार वाढवतोय आणि घराणेशाही पोसतोय। श्याम उबाळे, संपादक, साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेस।